दुसरी गोष्ट जी विक्रम काळे साहेबांनी मुद्दा उपस्थित केला, मी सुरुवातीलाच सांगितलं की हे स्टायपंड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ह्याच्यात एक वाक्यता येण्याच्या करता चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती केलेली होती. कॅबिनेट पुढे तो प्रस्ताव आलेला होता, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि सभागृहाला विक्रमजींना मला सांगायचंय की आता महाज्योतीला ज्या पद्धतीने स्टायपंड मिळतो त्याच पद्धतीने सारथीला पण मिळणार आहे. सगळ्यांना समान त्या ठिकाणी होणार आहे. नंबर 2, आतापर्यंत आपण फेलोशिप देत असताना जवळपास PhD 2109 विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि आता या वर्षी 1398 ह्यांची मागणी आलेली आहे. सभापती महोदय, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने DED BEd असं कॉलेजचं पेव फुटलं. काय पत्र्यात शाळा कुठं कुठं काय काय कॉलेजेस काढली तुम्हालाही माहिती आहे. आणि नंतर जे BEd बाहेर पडले DED बाहेर पडले की त्यांना नंतर नोकऱ्या कुठं मिळेना, अक्षरशः नोकऱ्या मिळाल्यानंतर, कारण केवढी शिक्षकांची संख्या आहे ते बघूनच त्यांना नोकऱ्या मिळणार ना रिटायर झाल्यानंतर. त्याच्यामुळं साधारण PhDची किती गरज आहे महाराष्ट्राला त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करून त्या प्रत्येकाला सारथीनं किती PhDला फेलोशिप त्या ठिकाणी द्यावी, आपल्या महाज्योतीनं किती द्यावी, बार्टीनं किती द्यावी, असं आपण काही सूत्र ठरवलेलं आहे आणि ते सूत्र कॅबिनेटनी मान्यता त्याला दिलेली आहे. तरी देखील खूपच मागणी आपली सगळ्यांची आहे आणि त्याच्यात काही काही असेही प्रकार घडले. एकाच फॅमिलीतल्या 5-5 लोकांनी PhD मागायला सुरुवात केली आणि ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं काहीतरी 32 का 35 हजार रुपये महिना मिळत होते. नाही नाही, कमी इथं म्हणणं सोपं आहे रे. तर त्या प्रकारे सभापती महोदया, पुन्हा मी सभागृहाला सांगतो, याचं उत्तर मी सतेज पाटलांच्या उत्तराच्या निमित्तानं दिलेलं होतं. तरी देखील आम्ही फेर आढावा घेऊ आणि फेर आढावा घेऊन साधारण नक्की आपल्या महाराष्ट्राची PhD धारकांची गरज किती आहे ते थोडंसं तपासून घेऊ आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. आणि मला एक सांगायचं की आता ह्याही बाकीच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना सारथीच्या निमित्तानं UPSCला किंवा MPSCला किंवा IBPSला UGSCला अशा ह्या सगळ्याला व्यवस्थितपणे जो काही त्यांचा प्रशिक्षण शुल्क असतं, त्याचा कालावधी किती असतो, विद्यावेतन, ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला कुठेही निधीची कमतरता पडून दिली जात नाही. जगताप, आपण खाली बसा. हे पहा, मुद्दा असा आहे, मला एक छोटंसं म्हणजे मांडावंसं वाटतं या निमित्ताने. आपण PhDच्या संदर्भात अभ्यास करून सांगितलं. दादा, आपला शब्द म्हणजे प्रमाण मानला जातो महाराष्ट्रात आज सुद्धा, असं नाहीये. मुद्दा एक आम्हाला वाटतो की ज्यांना आपण शिष्यवृत्ती देतो, मग ते सारथी असतील, बार्टी असतील, महाज्योती असतील, पण असेही PhD करणारे लोक आहेत की जे ऑलरेडी प्राध्यापक असतात, त्यांना शिष्यवृत्तीचा काही प्रश्नच नाहीये. त्याच्यानंतर काही लोक आहेत की काही न घेता ते आवड म्हणून डॉक्टरेट करत असतात. तर ज्यांचा आर्थिक कुठला तिजोरीवर भार नाहीये, अशा लोकांना PhD करण्याच्या संदर्भात आपण जरी अभ्यास केला तरी बंधन आणू नये असं मला विनंती करावीशी वाटते. नकळत अर्थात असा ध्वनित होऊ शकतो. बाबा, अध्यक्ष सभापती महोदया, जे काही आवड म्हणून करणारे त्यांना शासनाने खर्च करून त्यांची आवड पूर्ण करण्याची काय गरज आहे, ते त्यांनी त्यांचं करावं. परंतु ज्यांना PhD झाल्यानंतर त्यांचा काही प्रमाणात रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे किंवा त्यांचं पुढचं आयुष्य सत्कारणी त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचा जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि त्याचा सब्जेक्ट कोणताही तेही बघितला जाईल. आता तर अलीकडे कोणतेही सब्जेक्ट घेतात आणि PhD करायला निघालेत. आता नेत्यांवर चालली, म्हणजे ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे सभापती महोदय, त्याच्यातनं काही मला वेगळ्या समस्या इथं निर्माण करायच्या नाही. पण ह्या ज्या काही संस्था काढलेल्या आहेत त्या एका वेगळ्या कारणाकरता वेगवेगळ्या घटकातल्या गरीब वर्गातल्या मुलामुलींच्या करता काढलेल्या आहेत, ज्यांना आर्थिक बाबतीमध्ये त्यांच्या आईवडिलांना हे सगळ्या गोष्टी शक्य होत नाही, अशांच्या करता आपण काढलेल्या आहेत. तर त्याच मुलांचा प्राधान्याने इथं विचार केला जाईल आणि त्यांच्या मेरिटचा पण विचार केला जाईल.